एल्फिस्टन ब्रिजवरील बॅरिकेड्स काढून स्थानिकांकडून मार्ग पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे। पोलिसांनी ब्रिज बंद केल्यानंतरही स्थानिकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळालाय। पुनर्वसन याच ठिकाणी करावं यासाठी स्थानिकांचं आंदोलन सुरू आहे। बॅरिकेड्स काढत स्थानिकांकडून एल्फिस्टन ब्रिज पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे। स्थानिक जे आहे ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। आधी पोलिसांकडून एल्फिस्टन ब्रिज जो आहे तो बंद करण्यात आलेला होता। 9 वाजल्यापासून हा ब्रिज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। मात्र स्थानिक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। आमचं पुनर्वसन याच भागामध्ये करावं या मागणीसाठी स्थानिक आक्रमक झाले। आधी पोलिसांकडून एल्फिस्टन ब्रिज बंद करण्यात आला आणि नंतर स्थानिकांकडून ब्रिज हा पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे। ब्रिज आज 9 वाजेपासून बंद होणार होता, मात्र अद्यापही हा ब्रिज बंद झालेला नाहीये। पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले होते, मात्र स्थानिक नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि स्थानिक नागरिकांनी हे बॅरिकेड्स आहेत ते साईडला काढलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी नागरिक जमलेले पाहू शकतो। हा जो ब्रिज आहे तो नागरिकांनी सुरूच ठेवलेला आहे। आपण बाजूला ही ट्रॅफिक बघतोय, गाड्या या रस्त्यावरून जो एल्फिस्टन ब्रिज आहे त्या दिशेने या ठिकाणी मार्गस्थ होत आहे। पलीकडे आपण एल्फिस्टन ब्रिज बघू शकतो आणि त्याच ब्रिजवरती नागरिकांनी आधी रास्ता रोको केला, त्यानंतर आता या ठिकाणी ब्रिजच्या टोकावरती आहेत जे पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले होते त्या बॅरिकेड्स अडवलेले आहेत। तसेच पोलिसांच्या वतीने या ठिकाणी फलक देखील लावलेला आहे। एल्फिस्टन ब्रिज इज क्लोज, यूज अल्टरनेट रोड आशयाचा फलक देखील या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी लावलेला आहे। मात्र 9 वाजून गेलेले आहेत, नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हा ब्रिज बंद होऊ देणार नाही। ब्रिजमुळे जे आमचे घरं आहेत ते बाधित होत आहेत। आम्हाला आमचं पहिले पुनर्वसन करा, त्यानंतर तो ब्रिज तोडावा अशी नागरिकांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन कृष्णा पवारसह मेरुती गणकवार, TVN मराठी।